हॅलो फ्रेंड्स, जीविता हिअर आणि तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या काही दिवसापासनं मी जी-पी-टी शिकत होती आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ए-आयमुळे आपलं जे वर्कफ्लो आहे ते किती इझी झालेलं आहे आणि आपल्याला ए-आयमुळे किती मदत होते. त्याच्यामुळे मी माझ्या कामासाठी जी-पी-टी बनवत होते आणि जी-पी-टी म्हणजे काय तर आपले पर्सनलाइज्ड चॅट जी-पी-टी आपण म्हणू शकतो, की एक स्पेसिफिक कामासाठी आपण जे बनवतो, त्याला जी-पी-टी म्हणतात. तर माझ्या कामासाठी मी काही बनवले होते, तर त्यातले काही मी तुम्हाला आज दाखवते आहे. तर हे जी-पी-टीजमध्ये मी आज तुम्हाला रेकी लेव्हल 1 साठी त्या स्टुडंटसाठी मी हे बनवलेलं आहे. हे स्पेसिफिकली जे रेकी लेव्हल 1 चे स्टुडंट असतात, प्रॅक्टिशनर, तर त्यांच्यासाठी मी कोच बनवलेला आहे. तर हे काही प्रॉम्प्ट्स मी इथे दिलेले आहेत 3-4 की टीच मी रेकी लेव्हल 1 फ्रॉम द बिगिनिंग किंवा रेकी प्रिन्सिपल्स काय आहेत? 26 रेकी पॉइंट्स आपण जे म्हणतो की डेली सेल्फ ट्रीटमेंटसाठी काय आहेत, असायला हवेत, ते जर तुम्ही विचारलं तर तो सांगतो. किंवा माझं फर्स्ट रेकी सेशन कसं असावं? स्टुडंट्सना खूप कन्फ्युजन असतं, की जेव्हा त्यांचं फर्स्ट रेकी सेशन असतं, तर ते कसं हेल्ड करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत आणि जर आपण एक ट्राय केलं तर आपण हे बघूया की व्हॉट आर द रेकी प्रिन्सिपल्स. ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, तर त्याच्यामध्ये जे काही रेकी प्रिन्सिपल्स आपण शिकलेलो आहोत आत्तापर्यंत, की रेकीचे मेन 5 प्रिन्सिपल असतात. तर हे जे कोच आहे, ते हळू आपल्याला सगळं ते शिकवतं, की आपल्याला हे आधी तो टेबल ऑफ कंटेंट देतो, की रेकीचे प्रिन्सिपल काय आहेत किंवा त्याचं ओरिजिन कुठे आहे. तर ही सगळी माहिती देतो, की हे कुठले रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आहेत, की आय विल नॉट वरी, आय विल नॉट बी अँग्री, आय विल बी ऑनेस्ट, आय विल बी ग्रेटफुल, आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. आणि हे सगळे एक तो एक्सप्लेन करत जातो तो. हे 5ही जे प्रिन्सिपल्स आहेत तो एक्सप्लेन करतो आणि हे काय आहे ह्याच्या थोडंसं डीप पण तो जातो, की याचं एक्सप्लेनेशन पण देतो तो. आणि हा कोच तुम्हाला हे पण थोडंसं रिफ्लेक्शन क्वेश्चन्स देतो, की विच प्रिन्सिपल फेल्स ईझीएस्ट फॉर मी. तर हे तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये, बुकमध्ये तुम्ही लिहू शकता किंवा तुमच्या स्टुडंट्सना तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर ते काही थोडेसे तुम्हाला रिमाइंडर देतो, की तुम्हाला ह्याच्यामध्ये काही समजलंय का? की एखादा पॉइंट तुम्हाला अजून एक्सप्लेन करून हवा आहे का? तर हे पण तुम्ही विचारू शकता, की इथे तुम्हाला जे काही आता इथे त्याने दिलंय, की एक्सप्लोर करायचं असेल, की द स्पिरिच्युअल मीनिंग बिहाइंड ईच प्रिन्सिपल काय आहे? किंवा हाऊ द प्रिन्सिपल्स कनेक्ट टू चक्रास. तर हे आपण बघूया, की आपण तो आपल्याला काय सांगतोय. तर हे जस्ट आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे किंवा जर तुम्हाला तुमचा एखादा काही प्रश्न असेल, तुम्हाला त्याच्यावर पण जर काही एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, तर ते पण तो सांगतो, की हे कसं काय वर्क करतंय. तर जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. तर त्यांनी सांगितलंय, की हे आपलं जे मूलाधार आहे, आपलं जे रूट चक्र आहे, त्याच्याशी निगडीत आहे. कारण आपले जे फिअर आहे, हे मूळ स्वरूपात आपल्या रूट चक्राशी रिलेटेड असतात. नंतर अँग्री जे असतं, तर हे सगळं तो असं डीपमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत जातो. तर हे मी रेकी स्टुडंटसाठी किंवा जर तुम्ही रेकी शिकत असाल, तर त्याच्यासाठी हे खूप युजफुल होणार आहे. अजून याचा काय उपयोग आहे, की आता समजा तुम्ही स्टुडंटसाठी ते वापरूच शकता, त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करू शकता. पण समजा तुम्हाला हे जे पॉइंट्स त्याने दिलेले आहेत, की हे कसं एखाद्या चक्राशी रिलेट करतंय. तर हे ह्याची तुम्ही जस्ट कॉपी पेस्ट करून हे तुम्ही त्याचे सोशल मीडियावर पण शेअर करू शकता. जसं Facebook आहे किंवा Instaवर आहे. हे जस्ट कॉपी करून तुम्ही ते यूज करू शकता. हा तुमच्या पर्सनल यूजसाठी पण तुम्ही करू शकता. तर असं हे मी एक रेकी लेव्हलचं आहे जे कोच बनवलेलं आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कळवा. मी हे माझा फर्स्ट जी-पी-टी जो आहे, तो तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे, की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करू शकता, तुमच्या स्टुडंट्सबरोबर पण तुम्ही शेअर करू शकता. तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये पण यूज करू शकता. हे जस्ट एक आपल्याला एक रिकॉल करायचं आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता.
जर हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कळवा. मी हे तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही डिस्कशन करतो किंवा जे काही तुम्ही प्रश्न विचाराल, तर हे सगळे इथे लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर हे नवीन चॅट ओपन होते. ते म्हणजे एकाच फीडमध्ये येत नाहीये. तर ज्यावेळी तुम्ही ओपन करता तेव्हा हे नवीन त्याचं एक नवीन फीड तयार होतंय. जर तुमचं काम झालं तर तुम्ही इथून हे डिलीट करू शकता किंवा तुम्हाला जर नवीन क्वेरी करायची असेल किंवा नवीन काही क्वेश्चन विचारायचं असेल किंवा तर इथे बॅक ह्या इकडे ॲरोवर क्लिक करून तुम्ही न्यू चॅटमध्ये ओपन केलं तर ह्याच्यावरती तुम्ही नवीन पेजवरती म्हणजे इथे मुळापासून परत तुम्ही सुरू करू शकता. तर हे असं हे वर्क करतंय आणि तुम्हाला जर हे रेकी लेव्हल 1 कोच आवडला, तर नक्की इथे क्लिक करून तुम्ही त्याला रिव्ह्यू करू शकता. तर तुम्ही ते कराल मला अशी आशा आहे. आणि अजून जर तुमच्या काही सजेशन असतील किंवा तुम्हाला अजून जर काही त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटी पाहिजे असतील, तर मला नक्की कळवा. मी हे गमरोडमध्ये आता फ्री डाउनलोडमध्ये ठेवणार आहे आणि हे फक्त तुमच्यासाठीच आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करू शकता आणि त्याचा जे काही तुमचे सजेशन असेल ते मला नक्की कळवा. थँक यू.